नवरात्राच्या निमित्ताने आपण वारकरी संप्रदायामधील आदिशक्तीच्या रूपांचे चिंतन करत आहोत। वारकरी संप्रदायामध्ये आतापर्यंत अशा अनेक प्रकाशित आणि अप्रकाशित स्त्री संत होऊन गेल्या की ज्यांनी आपल्या चरित्राच्या माध्यमातून आणि वाङ्मयाच्या माध्यमातून चांगला संदेश संपूर्ण समाजाला दिला। हा संदेश देत असताना विश्वात्मक भावना त्यांच्या अंतःकरणामध्ये होती। या सगळ्या संत मांदियाळीमध्ये आज आपण संत श्री सखूबाईंचे चरित्र पाहणार आहोत। संत सखूबाईंच्या बाबतीमध्ये तसं वाङ्मय त्यांचं काही सापडत नाही, पण त्यांच्याबद्दल संत श्री महिपती महाराज संत चरित्रकार जे आहेत त्यांनी जे चरित्र मांडलंय ते फार भावप्रधान आहे। चरित्र असं आहे की संत सखूबाई महाराज कराडच्या राहणाऱ्या होत्या, म्हणजे त्यांचं माहेर वेगळं होतं पण सासर कराडचं होतं। तर कराडला एकदा काय झालं की त्या पाणी भरण्यासाठी म्हणून एकदा नदीवर गेलेला असताना त्यांना वारकऱ्यांची एक दिंडी आलेली दिसली। संत सखूबाईंनी विचारलं की काय हे चाललंय, कशामुळे लोक हे वारीला चाललेत। लोकांनी सांगितलं की भगवान पंढरीनाथांची आता वारी असते, आषाढी एकादशीचा मोठा सोहळा असतो, भगवान पांडुरंगाचं ज्ञानोबा तुकारामांचं चिंतन करत करत सगळी मंडळी जातात, त्याच्यामुळे दरवर्षीचा हा सोहळा म्हणजे वारकरी संप्रदायाची लोकपरंपरा आहे असं सांगितल्यानंतर त्या वारीमधला आनंद सखूबाईंनी पाहिला आणि त्याच ठिकाणी ठरवलं की मला आता वारीला जायचंय। ठरवल्या सखूबाईंनी तो जो हातातला हंडा होता पाण्याचा तो आपल्या दुसऱ्या एका महिलेजवळ दिला आणि सखूबाई वारीला निघाल्या। जशा सखूबाई वारीला निघाल्या तसं गावातल्या महिलांनी घरी जाऊन सांगितलं की सखूबाई वारीला निघालीये। घरातले जे काही त्यांचा नवरा आणि घरातल्या ज्या काही सासू वगैरे होत्या त्यांना थोडासा राग आला, आम्हाला न विचारता वारीला गेली, मुळात परमार्थ आत्ता करायची वेळ काय, अशा प्रकारचं म्हणल्यानंतर त्या सासूबाईंनी त्यांच्या नवऱ्याला सांगितलं की जा सखूबाईला घेऊन ये आणि मारत मारत तिला आण। नवरा आईच्या सांगण्यावरून गेला आणि सखूबाईंना मारत मारत घरी आणलं। घरी आणून थांबलं नाही तर एका खोलीमध्ये सखूबाईला डांबलं, सांगितलं की तू कधीच इथून पुढे बाहेर यायचं नाही, तुझी लायकी हीच आहे, भरपूर तिला बोलला। सखूबाई भगवान पांडुरंगाचं चिंतन करत बसल्या। भगवंताच्या प्रति अंतःकरणामध्ये सखूबाईंच्या इतकी भावना होती, इतकी आर्तता होती। सखूबाईंनी आळवणी केल्यानंतर भगवान पांडुरंग परमात्मा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी प्रकट झाले आणि सखूबाईंना पांडुरंगाने सांगितलं की तुला काय पाहिजे। सखूबाईंनी सांगितलं काही नाही, मला वारीला जायचंय म्हणे। पांडुरंगाने सांगितलं सखू काळजी करू नको, तुझं रूप घेऊन मी इथं राहतो, तू वारीला जा। सखूबाई वारीला गेली आणि पांडुरंग परमात्मा सखूबाईचं रूप घेऊन इथं कराडला राहिले। चांगल्या प्रकारे सगळा वेश परिधान केलेला होता, सगळं पांडुरंग परमात्मा स्वतः सखूबाई झाल्यामुळे घरातले सगळे काम व्यवस्थित चालले होते आणि सगळ्या प्रकारे त्या घरातल्या लोकांची नाराजी सुद्धा गेली होती। इकडे सखूबाई ज्ञानोबा तुकाराम महाराजांचा गजर करत करत सगळे वारकरी सांप्रदायिक नित्यनियम करत करत पंढरपूरला पोहोचल्या। भगवंताचं दर्शन घेतलं, डोळ्यातून पाणी व्हायला लागलं। सखूबाईंनी सांगितलं की माझ्या पांडुरंगाने माझ्यावर एवढी कृपा केली की माझ्यासाठी तो माझं रूप घेऊन तिथं राहिला, माझ्यामुळे त्याला इतका त्रास झाला, म्हणून सखूबाईंनी आपला देह पंढरपुरामध्ये सोडला। सखूबाई त्याच ठिकाणी गतप्राण झाल्या। वारकऱ्यांनी पाहिलं की सखू नावाची कोणीतरी आहे कराडची आपल्या गावची, म्हणून वारकऱ्यांनी विचार केला की हे आता घरातून निघाली म्हणल्यानंतर आपण इथंच तिचा अंत्यसंस्कार करू। पूर्वीचा तो काळ होता, त्यामध्ये काही पत्रक वगैरे अशा गोष्टी काही फार नव्हत्या। वारकऱ्यांनी पंढरपुरामध्येच वारीच्या काळातच सखूबाईंचा अंत्यसंस्कार केला। वारकरी पुन्हा वारीच्या परतीच्या वारीला निघाले। इकडे असं म्हणतात महिपती महाराजांनी फार गोड वर्णन केलंय, भावप्रधानता ती आपल्याला दाखवते। सखूबाईंची जी भक्ती आहे ती खरोखरच धन्य होती। त्यांचं वाङ्मय जरी मिळत नसलं, त्यांच्या चरित्राच्या बाबतीमध्ये अधिक संशोधन जरी झालेलं नसलं, तरी सुद्धा भगवान पांडुरंगाच्या इतक्या श्रेष्ठ असणाऱ्या भक्त आपण सखूबाईंच्या अंतःकरणामध्ये जे पावित्र्य होतं, म्हणजे एकदा वारी पाहिल्यानंतर घर सोडण्याची तयारी सखूबाईंनी दाखवली। प्रपंचामध्ये राहत असताना बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की आपण आता परमार्थ कसं करू, मला हे कसं करायला जमेल, अशा भरपूर प्रश्न असतात। त्यावेळेला संत चरित्र आपल्याला शिकवतं की परमार्थ करत असताना कशाही प्रकारची प्रतिकूलता आली की जो प्रपंच आहे तो प्रपंच तर नित्य राहणारच आहे, पण या बरोबरीनं आपला परमार्थाला आपण प्राधान्य दिलं पाहिजे। परमार्थाला प्राधान्य देत प्रपंच सुद्धा नेटका करावा, हेच संतांनी सांगितलंय आणि त्याचंच आदर्श उदाहरण म्हणजे सखूबाईंचे चरित्र आहे। कराडला जर आपण गेलात तर कराडला आजही सखूबाईंची समाधी आहे। सखूबाईंच्या समाधीच्या समोर एक पांडुरंगाचं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये सखूबाईंची गोड अशी समाधी आहे। आपण ज्यावेळेला कराडला जाल त्यावेळेला नक्की या
भगवत भक्त असणाऱ्या सखुबाईंचं दर्शन घ्यावं आणि आपल्याला स्वतःला धन्य करून घ्यावं. धन्यवाद.